नमो नमः आत्मीयाः छात्राः व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माकं स्वागतम् असाम। अद्य दिने वयं सर्वे वाच्य परिवर्तन कुरुत इति पश्यामः। तर बाळांनो, वाच्य परिवर्तन कुरुत हा जो काही संस्कृत मधला व्याकरणाचा भाग आहे, अतिशय महत्त्वाचा आणि अवघड असलेला, मुलांना नेहमी अवघड जाणारा। तर बघा बाळांनो, आपण इंग्रजीमध्ये चेंज दी व्हॉइस शिकलोय। व्हॉइसचे दोन प्रकार पडतात, त्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस। ठीक आहे, तर संस्कृतमध्ये व्हॉइस मीन्स वाच्यम, वाचनचे एकूण 3 प्रकार पडतात, म्हणजेच कर्तरी वाच्यम, कर्मणी वाच्यम आणि भावे वाच्यम। त्यांपैकीच आपल्याला इथं 2 महत्त्वाचे कर्ते बघायचे आहेत, कर्तरी वाच्यम आणि कर्मणी वाच्यम पाहायचं आहे। कर्तरी वाच्यमचे परत 2 प्रकार पडतात, सकर्मकः कर्तरी वाच्यम आणि अकर्मकः कर्तरी वाच्यम। पहा मग कर्तरी ओळखायचा कसा आणि कर्मणी ओळखायचा कसा? अतिशय सोपा प्रश्न आहे बघा बाळांनो। कर्तरी वाच्यम मध्ये लक्षात ठेवायचा 121चा फॉर्म्युला। तर तुम्ही म्हणाल 121चा फॉर्म्युला, तर पहा, ज्या वाक्यामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो, कर्माची द्वितीया लागते आणि क्रियापद प्रथमेप्रमाणे चालतो, म्हणजे 1 2 1, आणि म्हणूनच मी तुम्हाला अगदी सोपं लक्षात राहण्यासाठी हिंट दिली आहे की 121चा फॉर्म्युला। अशा वाक्यामध्ये कर्ता शोधायचा। कर्ता जर प्रथमेत असेल तर त्याच्या खाली अंडरलाईन करून 1 आकडा घालायचा। कर्माची नेहमी द्वितीया लागते, तिथं बघायचं कर्माला द्वितीया विभक्ती लागली आहे का आणि क्रियापद हे कर्त्याप्रमाणे चाललं आहे का, तर तुम्हाला समजून जाईल बाळांनो तो कर्तरी वाच्यम आहे, तो कर्तरी वाच्यमचा वाक्याचा प्रकार आहे। उदाहरणार्थ, अहम फलाणी खादामी, अहम फलाणी खादामी, अहम प्रथमा विभक्ती, फलाणी द्वितीया बहुवचनम, खादामी अहम खादामी, तो प्रथमेप्रमाणे चालला म्हणजेच कर्त्याप्रमाणे चाललेला आहे आणि म्हणून हे वाक्य कर्तरी वाच्यम आहे। त्यानंतर आणखीन एक उदाहरण, याचकाः धनम लभन्ते, याचकाः प्रथमा विभक्ती बहुवचनम, धनम कर्माची द्वितीया आलेली आहे आणि लभन्ते तर बहुवचनम, लभन्ते याचकाः प्रमाण म्हणजेच प्रथमेप्रमाणच क्रियापद लागलेलं आहे आणि म्हणून कर्तरी म्हटलं की 121चा फॉर्म्युला आला आणि पटकन लक्षात ठेवायचं की तिथं आपल्याला कर्तरी वाच्यम आलेलं आहे। आता पहा बाळांनो, तुम्ही म्हणाल की मग कर्मणी वाच्यम ओळखायचं कसं? कर्मणी वाच्यम मध्ये सुद्धा अगदी ओळखणं सोपं आहे। ज्या वाक्यामध्ये बघा बाळांनो, ज्या वाक्यामध्ये कर्ता हा तृतीयेत असतो, ज्या वाक्यामध्ये कर्ता तृतीयेत असतो, कर्म प्रथमा विभक्ती आणि कर्माप्रमाण क्रियापद चालतं, म्हणजे 3 1 1 311चा फॉर्म्युला। आणि यावरून लक्षात ठेवायचं 3 1 1 म्हणजे तृतीया विभक्ती प्रथमा विभक्ती प्रथमा विभक्ती म्हणजेच 3 1 1 म्हणजेच 311चा फॉर्म्युला। यावरून असं लक्षात ठेवायचं की ज्या वाक्यामध्ये आपला कर्ता हा तृतीया विभक्तीत असतो, कर्म हे प्रथमेत असते आणि क्रियापद हे कर्माप्रमाणे चालतं, त्या ठिकाणी तुम्हाला बाळांनो लक्षात ठेवायचं कर्मणी वाच्यम येतं। बरं, हे तरी ओळखायला शिकलो, पण पुढं जाऊन आपल्याला कर्मणी धातू, कर्मणी क्रियापदाचा धातू काय करायचं बाळांनो? मूल धातू त्याच्या आत्मनेपदी असतील तर त्याच्यामध्ये पुरुष वचन प्रमाणे कसं फरक होणार आहे? मग आपल्याकडं कर्तरी आणि कर्मणी हे बघत असताना आपण तर लटलकार, लटलकाराचं लंघलकारात रूपांतर, लटचं लोटमध्ये लोट, परत आपल्याला लटचं विधिलीटमध्ये कसं रूपांतर करायचं आणि लटचं लंघलकारात कसं करायचं हे आपण पुढं बघायचं आहे। तर मुख्यतः आपल्याकडे जे काही मूळ धातू आहेत त्याच्यामध्ये समजा पठ धातू घेतला, आपण नीट लक्ष देऊन ऐकायचंय। पठ धातू घेतला, पठ मूल धातू, त्याचं लटलकारात रूपांतर होणार आहे पठती, मग त्याचं लटलकारामध्ये रूपांतर झाल्यानंतर पठती, त्याचं कर्मणीमध्ये होणार आहे पठ्यते, पठतीचं कर्तरीचं कर्मणीमध्ये रूपांतर होताना पठ्यते, लोट लकारात पठ्यताम, विधिलीट मध्ये पठ्येत आणि लंघ लकारामध्ये अपठ्यत।
तसंच खादधातू मूलधातू घेतला आपण, त्याचं कर्तरीमध्ये लट लकारात बघा तृतीय पुरुषी एकवचनामध्ये खादती, त्याचंच रूपांतर आपल्याला कर्मणीमध्ये करायचं आहे प्रथम पुरुष एकवचनमध्ये, तर त्याचं होणार आहे खाद्यते, लोट लकारात खाद्यताम, विधिलिटमध्ये खाद्येत आणि लंघ लकारामध्ये अखाद्यत. कथयती, त्याचं कर्तरी वाच्यचं रूपांतर कर्मणी वाच्यमध्ये करत असताना कथ्यते, कथ्यताम, कथ्येत, अकथयत. आता मी पुढं तुम्हाला सांगते, हे ओळीनं आपण तुम्हाला चार्ट देऊया, चार्टप्रमाणे लक्षात ठेवायचा, अभ्यास करायचा, म्हणजेच वाक्यामध्ये रूपांतर होत असताना तुम्हाला तिथं कळलं पाहिजे की नेमकं बाबा वाक्य कोणत्या लकारामध्ये आहे, लट लकारात आहे का, मग त्या लट लकाराचा आपल्याला लंघ लकारात करायचं आणि लंघ लकारात करत असताना किंवा लोट लकारात करत असताना विधिलीट लकारामध्ये करत असताना आपल्याला कर्मणीचं कर्तरी करायचं असेल किंवा कर्तरीचं कर्मणी करायचं असेल तर नेमकं काय बदल करायचा, कसा करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. या व्हिडिओमध्ये फक्त आपण ओळख करून घेतोय, कर्तरी म्हणजे काय, कर्मणी म्हणजे काय, त्याची ओळख कशी करायची आणि त्याचं रूपांतरण कसं करायचं, आत्मनेपदी लागत असणं. बघा एक छोटीशी क्लुप्ती सांगते तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं. तर कर्मणी क्रियापद आहे, कर्मणी क्रियापद असेल, कर्मणी क्रियापद लक्षात ठेवा, कर्मणी क्रियापद असेल आणि त्या कर्मणी क्रियापदाला आपण मूलधातू लावला की त्याला य जोडायचं, अधिक आत्मनेपदीचा प्रत्यय लावायचा आणि पुढं कर्म ठेवायचं, म्हणजे तुमची कर्मणी पदाची कन्सेप्ट पूर्ण झाली. कशी ती आपण बघतच आहोत. मग गमगच्छ असेल मूलधातू, समजा त्याचं कर्तरीमध्ये आहे गच्छती, साधं सरळ आपण नेहमीप्रमाणे बघितले. आता त्याचं रूपांतर मला कर्तरीचं कर्मणीत करायचंय, मग मी कसं करणार बघा. गमगच्छ, गच्छतीला मी काय लावलेलं मूलधातू, त्याला प्लस य लावलं, गम्यते, लटलकारामध्ये गम्यते येणार आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला कर्मणीचा लोट लकार करायचा आहे, गम्यताम, विधिलिटमध्ये गम्येत आणि लंघ लकारामध्ये अगम्यत. भूभव, लटलकार कर्तरी भवती, त्याचं ट्रान्सलेट म्हणजे त्याचं पुढे जाऊन कर्मणीमध्ये आत्मनेपदीमध्ये कसं होणार आहे बघा. भूयते, भूयताम, भूयेत, अभूय. तर अशा पद्धतीने बाळांनो आपण वेगवेगळे धातू आणि त्यांच्याप्रमाणे वेगवेगळे आपण वेगवेगळ्या लकारामध्ये त्याचा उपयोग करू शकतोय. तर आज एवढंच लक्षात ठेवायचं. 121चा फॉर्म्युला म्हणजेच कर्तरी प्रयोग असेल तर कर्ता प्रथमेत असतो, कर्म द्वितीयेत असते आणि क्रियापद हे प्रथमेप्रमाणे म्हणजेच कर्त्याप्रमाणे चालतो, म्हणजे तो 121चा फॉर्म्युला कर्तरी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्मामध्ये बघा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता जो असतो तो तृतीयेमध्ये असतो, कर्म प्रथमेत असतं आणि कर्माप्रमाणे क्रियापद चालतं. ती 311चा फॉर्म्युला, त्याला आपण काय म्हणतो रे बाळांनो, तर कर्मणी क्रियापदाचा म्हणजेच कर्मणी वाच्य असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं बघा आपल्याला कर्तरी आणि कर्मणी म्हणजेच कर्तरी वाच्यम, कर्ता कर्म क्रियापद 1, 2, 1 म्हणजेच आपल्याला इथं 121चा फॉर्म्युला लागला, प्रथमा द्वितीया प्रथमा. आणि कर्मणी वाच्यमध्ये तृतीया प्रथमा आणि प्रथमा म्हणजेच कर्ता तृतीयेत, कर्म प्रथमेत आणि क्रियापद आपल्याला जर प्रथमेत असेल तर तिथं कर्मणी वाच्यचा फॉर्म्युला लागला. हे आपल्याला साधं सुधं लक्षात ठेवायचं. आता फॉर एक्झाम्पलसाठी एक शेवटचं सांगतेय, लोट लकाराचं आपल्याला एक वाक्य आहे, सह त्वाम पश्यती, सह त्वाम पश्यती. पहा रे, ओळखा बघू कुठला आहे तो, कर्तरी आहे का कर्मणी आहे, तर सह आलेला आहे. मग सह म्हणजे की आपण मग काय म्हणतो बघा बरं, सह म्हणजे काय म्हणणार सांगा बरं तुम्ही. तर तिथं सह हा कर्ता आहे, तो प्रथमेत आहे, त्वाम द्वितीयेत आहे, द्वितीय विभक्ती आहे आणि पश्यती सहपश्यती म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद चाललेलं आहे. आता या वाक्याला म्हणजे कर्तृ वाच्यला कर्मणी वाच्यमध्ये करायचंय मला. मग सहला मला तृतीय विभक्तीत न्यायला पाहिजे. मग सहला आपण सहची तृतीया कोणती येते बघा बरं, तेण येते, तेण ताभ्याम ते ही तृतीया, तेण त्वामची त्वाम दृश्यसे, पश्यतीचं दृश्यसे होतं. म्हणजेच सह त्वाम पश्यती त्याचं आपण कर्मणीमध्ये केलं रूपांतर, वाच्य परिवर्तन केलं, तेण त्वाम दृश्यसे. आणखीन एक वेगळं उदाहरण घेऊया. रामः ग्रंथम पठितवान, रामः ग्रंथम पठितवान. आता रामः बघा
प्रामः प्रथमा विभक्ती, ग्रंथम द्वितीय विभक्ती, पठितवान प्रथमा विभक्तीच लागलेली आहे म्हणजे 1 2 1 121चा फॉर्म्युला लागला म्हणजे कर्तरी वाच्य. आता मला याचं कर्मणी वाच्यमध्ये रूपांतर करायचं आहे. मग रामोहचं काय येणार बघा बरं. रामोह रामेण, रामेण बघा रामोहची तृतीय विभक्ती रामेण. ग्रंथम ग्रंथः, आता ग्रंथम द्वितीय प्रथमे घ्यायचं असेल तर आपल्याला ग्रंथः करायला पाहिजे. आणि पठितः रामेण ग्रंथः पठितः. तर अशा पद्धतीने बाळांनो अतिशय सोप्या पद्धतीने आपण काय करतोय हे बघतोय. तर वाच्य परिवर्तन कुरुत असा आपल्या बोर्डाच्या परीक्षेला पडणारा प्रश्न आणि त्यामध्ये आपल्याला काही प्रश्न देतात अगदी साधे सुधे आणि त्याचं आपल्याला कर्तुवाच्यचं कर्मवाच्यमध्ये करा म्हणून रूपांतर करा म्हणून तुम्हाला सांगतात. कधी कधी विचारतात कर्तुवाच्यचं कर्मवाच्य करा, कधी विचारतात की वाच्य परिवर्तन कुरुत. ठीक आहे. तर यासाठी आपण काही उदाहरणासाठी 5 उदाहरणं घेऊया आणि यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ असेल तो मी पूर्णतः आपल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रथम पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंत आलेले सगळे कर्तुवाच्यची उदाहरणं देणार आहेत तर ते तुम्ही पहा. आता आपण बघूया साधे उदाहरण. उदाहरणार्थ बालकः श्लोकम गायती. बालकः श्लोकम गायती 1 2 1 म्हणजे 121चा फॉर्म्युला लागला म्हणजे हा कर्तुवाच्य. त्याला मला कर्मवाच्यमध्ये न्यायचं असेल तर बालकःची तृतीय विभक्ती केली पाहिजे. बालकेण श्लोकः गीयते. गायतीचं गीयते झालेलं आहे कारण आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे. जेव्हा कर्मवाच्य जातं तेव्हा ते आत्मनेपदीमध्ये येतं आणि त्याला य प्रत्यय लागतो. माला पुष्पाणि नयती, मालायाः पुष्पाणि नियन्ते. अहं मुकुन्दं स्मरामि, मया मुकुन्दः स्मर्यते. त्वं रोटिका करोषि, त्वया रोटिकाः क्रियन्ते. सूर्यः प्रकाशं ददाति, सूर्येण प्रकाशः दीयते. माता अस्मान् ताडयति, मात्रा वयं ताडयामहे. त्वं मा पृच्छसि, त्वया अहं पृच्छये. अहं मातरं वन्दे, माता मया माता वंदन्ते. तर बाळांनो अशा पद्धतीने आपण अगदी साध्या साध्या शब्दांमध्ये असं वाच्य परिवर्तन करू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला आणि समजला का नाही हे मला सांगा. इथून पुढचा व्हिडिओ हा आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारित वाच्य परिवर्तन करून पाठवते. नमस्कार. आवडला तर व्हिडिओ एकमेकांना मुलांना शेअर करा.